नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल गाडी ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत नरे पार्क, गणेश गल्ली आणि चिंचपोकळीची लाईव्ह अपडेट घ्यायला. तर जाऊन बघूया तिथे काय सुरू झालं आहे. नरे पार्कची अजून मंडपाचं काम तसं सुरू झालेलं नाही, पाठ्यपूजन झालं आहे काय, मंडपाचं काम सुरू झालं आहे काय ते आता बघायला आपण जाणार आहोत नरे पार्कला. तर जाऊया नरे पार्कला पहिली अपडेट घ्यायला. तर तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे नरे पार्कच्या इथे. बघा, बघू शकता तुम्ही नरे पार्कला आलेलो आहे. बघा, अजून काही मंडपाचं काम असं सुरू झालं नाही पाठ्यपूजनचं. चला आतमध्ये जाऊन बघूया. तर तुम्ही बघू शकता आता आपण नरे पार्कला आलेलो आहे. बघू शकता बघा इथे तर बघू शकता तुम्ही नरे पार्कचं बघा स्टेज. इथे गणपती बसतो, गणपतीचे मंडप बांधतात इथे. बघू शकता आता कोणतीच तयारी सुरू झालेली नाही बघा. आणि ट्रॉली तिकडे ठेवलेली आहे, तिकडे त्या साईडला तुम्हाला दाखवतो. चला ट्रॉली. तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलेलो नरे पार्कला. तर पावसाने पूर्ण चिखल करून टाकलेलं मैदान तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला ट्रॉली बघायची असेल तर ट्रॉली तिथे पॅक करून ठेवलेली आहे मंडपांनी. आता जाणार आहोत आपण ट्रॉली बघायला आणि तिथून जाणार ह्याला मुंबईच्या राजाच्या इथे गणेश गल्ली. बघू शकता आम्ही आलेलो होतो नरे पार्कला. तर नरे पार्कच्या इथेच बाजूला लाल मैदान जिथे गणपती बसतो तिथे आता आम्ही आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही लाल मैदानला आम्ही आलेलो आहोत. तिकडे बघू शकता ती बघा ट्रॉली, ती बघा तिथे दिसत असेल तुम्हालाही बघा. तर बघा इथे बघू शकता तुम्ही बघा ती ट्रॉली तिकडे आहे आणि इथे कोणतंच काम सुरू झालं नाही बघा. बघा तो एक बघा फोनवर बोलतोय, तर काय काम धंदे आहेत का त्याला. बघा लाल मैदानी बघा ही ट्रॉली आणि इथे बघा लाल मैदान काहीच अजून सुरू झालेलं नाही बघा काम. बघा बघू शकता गणपती बघा इथे बसतो. अजून इथे मंडपाची काही सुरुवात झालेली नाही. आणि बघू शकता बघा ही ती ट्रॉली इकडे आहे. तर जाऊन बघूया तिकडे ट्रॉली आणि जाऊया गणेश गल्लीला. बघू शकता बघा परळच्या इच्छापूर्ती हे गणपतीची ट्रॉली इथे ठेवलेली आहे बघा. बघू शकता हे बघा अजून तरी काम सुरू झालेलं नाही. बघा तिथे तो गणपती बसतो तिथे. अजून मंडपाचं काम सुरू झालं. आता आपण जाणार आहोत मुंबईचा राजा गणेश गल्लीकडे. तर चला जाऊया आणि बघूया. बघू शकता आता आपण आलेलो आहे गणेश गल्ली. मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली जिथे बसतो तिथे बघा. इथे मुंबईचा राजा बसतो. गणेश गल्ली म्हणजे मुंबईचा राजा बसतो. तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे तिथे. तर बघा तुम्ही तुमची ही अपडेट बघू शकता. हे बघा तिथे बघा मैदान पूर्ण चिखल झालेलं आहे पाऊस पडून. पावसात आम्ही काढत आहे. हे बघा अजून पाऊस पडत आहे. बघा पूर्ण माझी केस भिजलेली आहे तरी मी ब्लॉक करायला आलो आहे. बघा ती बघा तिथे ती ट्रॉली दिसत आहे. ती मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे ती. तर आता आपण जाणार आहोत तिथे आणि बघणार आहोत. अजून तरी तयारी झाली नाही. पाठ्यपूजन सोहळा झालं नाही. पाठ्यपूजन सोहळा 21 तारखेला आहे असं सांगताय. तर बघूया. तर गणेश गल्ली मुंबईच्या राजाचं पाठ्यपूजन सोहळा 21 तारखेला आहे. तुम्ही बघू शकता. तर 21 तारखेला पण एक ब्लॉग येईल आणि आता पण आहे. तर आता बघू शकता ते बघा. आता जाणार आहोत आम्ही ह्याला चिंचपोकळीचं चिंतामणी इथे बघायचं आहे. तिथे जाऊन बघायचं आहे की मंडपाचं काम सुरू झालेलं आहे की नाही. तर चला जाऊन बघूया. नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणीचं मंडप जे झालेलं आहे बघायला. बघूया कितपर्यंत झालेलं आहे मंडप. आता जाऊन बघूया. आता चिंतामणीचा चिंचपोकळीचा जो ब्रिज असतो रेल्वेचा ते आलेलो आहे खाली. तर आता जाऊया आणि बघूया कितपर्यंत काम सुरू झालेलं आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. आता तुम्ही बघू शकता आलेलो आहे बघा हा चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ते आपण आता आलेलो आहे बघा. त्या साईडला जर गेलो तर चिंचपोकळीचं चिंतामणीचं मंडप दिसेल तुम्हाला. तर जाऊया आणि बघूया. तर बघा तिथे चिंतामणीचं ते हे असतं तिथे आहे. तर आपण जाऊन बघणार आहोत. आता आले चिंचपोकळीचं चिंतामणी. बघू शकता तुम्ही चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. तर बघू शकता तुम्ही तिथे रॉड बीडपासून बांबूपासून सगळं आणलेलं आहे सजावटीचं. बघा मंडपपूजन झालेलं आहे. अजून हे आपलं झालेलं नाही. हे बघा बघू शकता. बघा हा एक गेट बघा. इथून पण तुम्ही येऊ शकता. आणि हा दुसरा गेट तिसरा बघ स्टेशनकडून. हा स्टेशनकडून बघा. स्टेशन बघू शकता बघा. तर चिंचपोकळीचं चिंतामणीचं हे मंडप आणि तो का त्या साईडला ते बघा. हे तुम्हाला टी शर्टची नोंदणी करायची असेल तर इथे येऊ शकता.
मंडपाच्याच बाजूला आहे बघा, मंडपाच्याच बाजूला आहे इकडे. आता आम्ही जस्ट आमच्या बिल्डिंगच्या खाली आलो आहे ब्लॉग शूट करून. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तिथे तुम्ही बघितलं असेल तर अजून मंडपाचं काम सुरू झालं नाही, सामान फक्त आणून ठेवलेलं आहे. टी शर्ट छापणी, टी शर्टचं पण तिथे नोंदणी आहे, ती बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये. जो मंडप असतो चिंचपोकळीच्या राजाचा, चिंतामणीचा, त्याच्या बाजूला ती टी शर्टची नोंदणी जी आहे ती तिकडे करू शकता तुम्ही. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉग पाहिजे असेल अपडेट गणपतीचे तर ह्या चॅनलवर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ येत राहतील ब्लॉग. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.